सरकार 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 कुठं आहे सा? फोन का बंद आहे? काय करू? हॅलो. हॅलो वहिनी, ऋषी आहे का घरी? काय? साहेबा, ऋषी कुठे आहे तुला पण माहिती नाहीये? आई मला आत्ता विचारत होत्या ऋषी कुठे आहे. मला वाटलं तू कमळी सोबत आहे म्हणून मी त्यांना खोटं सांगितलं की तू तुझ्या बरोबर आहे. अरे देवा. हे साहेबा, हे बघ, काय पण कर आणि ऋषीला लवकरात लवकर शोधून काढ. कळलं? तुला माहितीये का, इकडे ऋषी जोपर्यंत घरी येत नाही आई झोपायला जाणार नाहीये. प्लीज. वहिनी वहिनी, ऐका ऐका ऐका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बघतो ऋषी कुठे आहे ते. हां, मी ठेवतो फोन. हां ठीक आहे. राधिका, कोणाचा फोन आहे? नको नको वहिनी, नको 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 नको. साहेबा दे. साहेबा. हाय मॅडम. कुठे आहेस? मॅडम, आम्ही जरा ते एका मित्राकडे आलो आहे. पनवेलला त्याची साईट आहे. हां, साईट व्हिजिट करायसाठी आम्ही तिथं आलो आहे. आता ती साईट व्हिजिट झाली. आता आम्ही जेवलो. आता आम्ही घरी यायला निघालो आहे. आम्हाला खूप उशीर होईल मॅडम. तुम्ही झोपा मॅडम, तुम्ही झोपा. ऋषीला फोन दे. मॅडम काय झालं आहे, तो जस्ट वॉशरूमला गेला आहे. तो आला की मी सांगतो ना त्याला. हां, ओके, नक्की सांग. हो मॅडम. मरता मरता वाचलंय आता. ह्या ऋषीमुळे ना एक दिवशी माझा जीव तर जाणार आहे, नाहीतर माझी नोकरी तरी जाणार आहे. कमळे आणि ऋषी नक्की एकत्र आहेत की नाही? मग तसं असेल तर ऋषी कुठे आहे? खिडकीतून मूनलाईट बघ किती छान येतोय. मस्त थंडगार वारा सुटलाय. छान शांतता आहे. पुस्तकांचा वास आहे. हे सगळं फक्त आपल्यासाठी आहे असं नाही वाटत तुला? कमी या सगळ्याकडे एक प्रॉब्लेम म्हणून बघण्यापेक्षा एक संधी म्हणून बघ. कसली संधी? काय बोलताय तुम्ही सर? कमरी, तुला ना सगळं बोलून दाखवावं लागतं का ग? एक मिनिट. हो, ते आपण त्या मॉलमध्ये अडकलो होतो तेव्हा तरी तुम्ही काहीतरी मार्ग काढत होता. हो, इथं तुम्ही काय करतच नाहीये. अगं तेव्हा प्रेम कुठे होतं आपलं एकमेकांवर? तेव्हा नको होता तो एकांत. आता गोष्ट वेगळी आहे. आता प्रेम आहे ना, त्यामुळे आता हाच एकांत हवा हवासा वाटतो. एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा क्षण जपून ठेवण्यासारखा असतो कमी.